चॅनल ड्रेस डिझायनिंग थेरी ट्युटोरियल. मी स्मिता शिंदे, सीआय ड्रेस मेकिंग ITI तुळजापूर. आज आपण गारमेंट अनालिसिस हा लेसन पाहूया. गारमेंट अनालिसिस करणे म्हणजे कपड्याचे विश्लेषण करणे. या लेसन मध्ये आपण कपड्याचे विश्लेषण कोण करतो, च्या पद्धती, विश्लेषण करण्याची गरज काय आहे आणि कपड्याचे नेमके विश्लेषण करणे म्हणजे काय करणे, या सर्व गोष्टी आपण या लेसन मध्ये पाहणार. आपण जे गारमेंट्स घालत असतो, गारमेंट म्हणजे आपण जे कपडे घालत असतो ते कपडे सर्वस्वी दोन गोष्टींवरती अवलंबून असतात. एक म्हणजे आपली किंवा एखाद्या ठिकाणी आपण प्रोफेशन अशा जॉबमध्ये जेव्हा आपण नोकरी वगैरे करत असो किंवा कंपन्यांमध्ये वगैरे जॉब करत असो त्या ठिकाणी वापरले जाणारे कपडे, एखाद्या विशिष्ट हेतू किंवा उद्देशासाठी घातले जाणारे कपडे. जनरली कपड्याचे दोन भागात वर्गीकरण होते, एक फॉर्मल आणि दुसरा आहे इनफॉर्मल, म्हणजेच औपचारिक आणि अनौपचारिक वापरले जाणारे कपडे. मग त्या कपड्यानुसार त्या कपड्याचे अनालिसिस आणि विश्लेषण हे ठरत असते. विश्लेषण कोण करते, विश्लेषणाचा हेतू काय आहे आणि विश्लेषण करण्याच्या पद्धती, यावर कपड्याचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया. ग्राहक आणि जे विक्रेते आहेत कपड्यांचे, ते दोघेही कपड्याचे विश्लेषण हे करत असतात. ग्राहक जेव्हा कपडे खरेदी करत असतात तेव्हा प्रत्येक वेळेस ते कपड्याच्या विश्लेषणामध्ये गुंतलेले असतात. विश्लेषणाची संपूर्णता कपड्याच्या प्रकाराबद्दल आणि ग्राहकाचे उत्पादनाचे ज्ञान यावर अवलंबून आहे. उत्पादनाची व ग्राहकामधील धारणा, वैयक्तिक पसंती किंवा प्राधान्यक्रमावरती गुणवत्ता ही त्या गारमेंटची अवलंबून असते. ग्राहकाने केलेल्या खरेदीवरतीच व्यावसायिकाने घेतलेल्या निर्णयाचे यश निश्चित करतात. आता जे व्यावसायिक आहेत ते गारमेंटचे विश्लेषण कसे करतात ते आपण पाहणार आहोत, ज्याला की प्रोफेशनल गारमेंट अनालिसिस असे म्हणतात ते पाहू. प्रोफेशनल गारमेंट अनालिसिस मध्ये उद्दिष्टे, त्यांची प्रक्रिया तसेच त्या मर्यादा या सर्व गोष्टींची समाविष्टता असते. व्यावसायिकांचे लक्ष हे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे स्थान ते निवडणार आहे ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही याची तपासणी प्रथम केली जाते. त्यानंतर उत्पादन रेखा आणि जे फर्मच्या धोरणात्मक योजनेच्या संदर्भात निर्णय हे घेतले जातात. स्टायलिंग, फिट, फॅशन, गुणवत्ता आणि मूल्यांच्या दृष्टीने लक्षित ग्राहकांच्या गटासाठी उत्पादने ही विकसित आणि मार्केटिंग केली जातात. तसेच प्रोडक्टची कार्यक्षमता जी निश्चित करायची आहे ती निश्चित करण्यासाठी त्यासाठी लागणारे मटेरियल तसेच त्यासाठी लागणारे टेक्निशियन याचे ज्ञान देखील. वैकल्पिक उत्पादन विकास, उत्पादन आणि मार्केटिंग प्रक्रियेचे देखील त्यामध्ये मूल्यांकन केले जाते. तसेच जे प्रोडक्ट निर्मिती करणार आहेत किंवा जे उत्पादन करणार आहेत त्या उत्पादनामध्ये संभाव्य नफा तोटा याचा देखील त्यामध्ये विचार हा केला जातो. स्टँडर्ड टार्गेट हे ग्राहकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या ह्याच्यावरती ते आधारित असतं. व्यावसायिक विश्लेषणाचे परिणाम, किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे ग्राहकांना काय उपलब्ध करता येईल ते निर्धारित ते करत असतात. यावरती म्हणजेच रिटेल स्टोअरवाले, किरकोळ विक्री करणारे जे व्यावसायिक आहेत ते ग्राहकांना जे मटेरियल उपलब्ध करतात त्यावर त्यांचं यश, यावरती त्यांचं यश हे अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन हे अनालिसिसचा फार महत्वाचा भाग आहे. पुढील भागात म्हणजेच लेसनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण गारमेंट विश्लेषण करण्याच्या ज्या पद्धती आहेत, ज्या मेथड्स आहेत त्याविषयी माहिती पाहूया. तर गारमेंट अनालिसिसच्या 3 पद्धती आहेत: व्हिज्युअल इन्स्पेक्शन, ॲग्युमेटेड व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि लॅबोरेटरी अनालिसिस, या 3 पद्धती आहेत. तर पहिली मेथड व्हिज्युअल इन्स्पेक्शन, त्याबद्दल माहिती आपण पाहूया. व्हिज्युअल म्हणजे आपल्या डोळ्याला जे दिसत आहे त्या पद्धतीने कपड्याचे निरीक्षण करणे. हे करत असताना यामध्ये कपड्याचा एकूण देखावा तसेच सौंदर्यशास्त्राचे मूल्यांकन केले जाते. कपड्याची स्टाईल आणि कपड्याचे दिसणे हे बघत असतानाच त्याबरोबर फॅब्रिकच्या गुणवत्तेचे देखील अनुमान यामध्ये काढले जाते. तसेच स्टिचेस आणि कोणता सीमचा प्रकार वापरला आहे
तसेच टाक्यांची संख्या हे देखील यामध्ये ठरवले जाते. एखादा स्किल्ड व्यक्ती व्हिज्युअल इन्स्पेक्शनचा वापर करून उत्पादनांच्या वैशिष्ट्याचे वाजवी व विश्वसनीय मूल्यांकन तो करू शकतो. कपड्याच्या विश्लेषणातील अनुभवामुळे दर्जेदार उत्पादने पाहण्याची आणि जाणण्याची क्षमताही विकसित होते. विविध प्रकारच्या उत्पादनाची या इन्स्पेक्शनचा वापर करून विविध प्रकारच्या उत्पादनाची समान वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता याची तुलना करून स्किल हे विकसित केले जाते. ग्राहक आणि किरकोळ खरेदीदार जेव्हा प्रथमच प्रोडक्ट लाईन पाहत असतात तेव्हा ते वारंवार या व्हिज्युअल तपासणीचा वापर करतात. व्हिज्युअल इन्स्पेक्शन जे उत्पादन केलेल्या प्रोडक्टचे क्वालिटी स्टँडर्ड आहे विश्लेषण करणाऱ्या कस्टमरने दिलेल्या टार्गेटवरती अवलंबून आहे. म्हणजे त्या व्यक्तीला जे स्किल पारंगत असेल त्यानुसार ठरवून तो त्या प्रोडक्ट बद्दल निष्कर्ष काढतो आणि त्या प्रोडक्टची गुणवत्ता ही या तपासणीवरूनच निर्धारित केली जाते. गारमेंट अनालिसिसची दुसरी पद्धत पाहूया, ज्याला की ॲग्युमेटेड व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजेच वाढीव व्हिज्युअल तपासणी म्हणतात. त्याविषयी ॲग्युमेटेड व्हिज्युअल इन्स्पेक्शन ही आपणास अधिक माहिती प्रदान करते, तसेच आपल्याला विश्वासार्ह निष्कर्षावर पोहोचण्याची आपल्यामध्ये क्षमता वाढवते. या इन्स्पेक्शनमध्ये फायबर सामग्रीची पडताळणी करण्यासाठी साध्या बर्निंग टेस्ट किंवा विद्राव्य चाचण्या वापरल्या जातात. तसेच यामध्ये मायक्रोस्कोप किंवा पीक चष्मा वापरल्याने देखील फायबरच्या स्ट्रक्चरमधील इंटरलेसिंग तसेच पॅटर्न यांचे प्रकार, सूत पिळणे, कलर ॲप्लिकेशन इत्यादी संबंधित तपशिलांचे आपल्याला ज्ञान होते. तसेच घरातील कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा वापर केल्यास कलर ब्लेडिंग म्हणजे कलर जाणे, तसेच श्रिंकेज यासारख्या गारमेंटमध्ये असणाऱ्या सुप्त दोषांची देखील आपल्याला माहिती मिळते. व्हिज्युअल तपासणीसाठी आणि ॲग्युमेटेड व्हिज्युअल तपासणीसाठी बहुतेक वेळा उत्पादनाचा नाश देखील आपल्याला करावा लागतो. तसे केल्यानंतरच काही वेळा आपल्याला निष्कर्ष हे योग्य मिळतात. तिसरी अनालिसिसची जी पद्धत आहे ज्याला की लॅबोरेटरी अनालिसिस असं म्हणतात, या चाचण्या करण्यासाठी कॅलिब्रेटेड उपकरणांचा वापर केला जातो, पण त्याचबरोबर विश्लेषणाची यामुळे किंमत देखील वाढते आणि उपलब्ध माहितीचे प्रमाणही वाढते. सर्वात वैज्ञानिक वस्त्र विश्लेषणामध्ये अमेरिकन सोसायटीद्वारे चाचणी आणि साहित्यासाठी मान्यताप्राप्त मानक चाचणी पद्धतीसह उत्पादने आणि मटेरियलच्या प्रयोगशाळेच्या चाचण्यांचा यामध्ये समावेश आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ केमिस्ट अँड कलरिस्ट किंवा इतर व्यावसायिकांची संख्या आणि नियंत्रित प्रयोगशाळेत सर्वात विश्वासार्ह निकाल देतात. आता आपण प्रोसेस ऑफ गारमेंट अनालिसिस आणि स्पेसिफिक डेव्हलपमेंट याविषयीची प्रक्रिया. विविध व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, घेतलेल्या कपड्याचे विश्लेषण करण्यासाठी, तसेच कपड्याच्या व्यवसायाच्या विशिष्ट बाबीचे विस्तृत ज्ञान असणे आवश्यक आहे. व्यावसायिक कपड्याचे विश्लेषण करण्यासाठी खालील गोष्टींचा किंवा काही बाबींचा हा विचार केला जातो. त्यामध्ये आहे स्टाईल डिस्क्रिप्शन, पोझिशनिंग स्ट्रॅटेजी, सायझिंग अँड फिटनेस, मटेरियल इन्स्पेक्शन, तसेच कॉम्पोनंट असेंब्ली, फायनल असेंब्ली फिनिशिंग आणि स्टाईल प्रेझेंटेशन. तर सगळ्यात पहिल्या सुरुवातीला जे आहे ते आपण स्टाईल डिस्क्रिप्शन म्हणजे काय त्याविषयी माहिती पाहूया. विशिष्ट वैशिष्ट्यांचा वापर करणाऱ्या असंख्य अशा परिधान व्यावसायिकांनाच म्हणजेच ॲपरल इंडस्ट्री यांनाच स्टाईलची ओळख सांगण्यासाठी आवश्यक माहितीमध्ये ब्रँडचं नेम, स्टाईल नंबर, मर्सिडायझिंग ग्रुप, तसेच साईज रेंजेस आणि कपड्याच्या रूपात होणाऱ्या बदलांसाठी मंजुरीसाठी जो जबाबदार व्यक्ती आहे त्यांचा समावेश आहे. तसेच विकसित स्टाईल आहे हे सांगावे लागते. मग यासाठी त्यांना एक वर्क मॉडेल तयार करावं लागतं. त्या वर्क मॉडेलमध्ये त्यांना ब्रँड, मर्सिडाईज ग्रुप, फिगरची साईज, त्यानंतर साईज रेंजेस, पॅटर्नचा शेप, साईज डिस्क्रिप्शन, त्यासाठी कोणता कपडा पॅटर्नसाठी वापरत आहात तो, तसेच ट्रिमिंग करण्याच्या पद्धती,
आराखडा वस्त्राचा तयार करणे म्हणजेच फॅशन फिगर गारमेंटची वगैरे तयार करणे, तसेच सगळ्या बाजूंकडून सगळ्या गोष्टींची मंजुरी असणे, या सर्व बाबीचा यामध्ये समावेश होत असतो. आता पुढची जी पद्धत आहे ती पाहूया आपण, पोझिशनिंग आणि स्ट्रॅटेजी. या गोष्टीचा कशासाठी सेकंड अॅपरल अनालिसिसची जी स्टेज आहे ती आहे पोझिशनिंग आणि स्ट्रॅटेजी. कपड्याच्या विश्लेषणाचा हा एक पाया आहे. म्हणजेच कपड्याचा हेतू किंवा तो कशासाठी वापर करायचा आहे, तसेच उत्पादनाच्या उद्देशाचे वर्णन करण्यासाठी आणि सिलिंगमध्ये उपयुक्त असे कार्यशील सौंदर्यविषयक उत्पादन, तसेच टिकाऊ डिस्पोजेबल कार्यक्षमता वाढवणारे गुणवत्तेचे प्रोडक्ट, तसेच ब्रिज डिझायनर, तसेच किमती श्रेणी आणि हंगामी नसलेले बजेट, मध्यम चांगले डिझायनर, या सर्व प्रत्येक घटकाचा एक घटक हा संभाव्य श्रेणी हा तयार करत असतो आणि त्यावरनं उत्पादनास इष्ट लक्ष्य बाजारपेठ म्हणून स्थान देण्यासाठी निवडले जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात या गोष्टीचा जो परिणाम आहे तो संपूर्ण प्रोडक्टवर तो पडत असतो. म्हणजेच हे जे घटक आहेत गुणवत्तेच्या संदर्भातले असतील, डिझायनर जे वापरलेले आहेत ते, तसेच जे आपल्या उपयुक्त जे बजेट आहे, या सर्व गोष्टीनुसारच तुमची बाजारपेठेमध्ये त्या मालाची ठरणारी पोझिशन आणि रणनीती स्ट्रॅटेजी ही ठरत असते. आता दुसरा जो घटक आहे तो साईज आणि फिट, त्याविषयी माहिती पाहूया आपण. ग्राहक पोशाखाच्या दरम्यान एक आकर्षक देखावा आणि ग्राहक म्हणजेच कस्टमर जे कपडे विकत घेत असतात, ते कपडे विकत घेत असताना त्यामध्ये आपल्याला जे कम्फर्ट फील होतो असे कपडे ते शोधत असतात. उत्पादक आणि किरकोळ विक्रेता हे नेहमी ओळखत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला कपड्याच्या उपलब्ध अशा पद्धतीने त्यासाठी कपड्यावरती लेबल हे दिले जाते, जे ग्राहकांना योग्य साईज शोधण्यामध्ये मदत करते. तसेच ग्राहकांसाठी काही वेळा त्या साईजेसमध्ये देखील चेंजेस हे होऊ शकतात. यासाठी ग्राहकाचे प्रकृतिमान हे देखील साईज आणि फिटमध्ये आपल्याला विचार करण्याचे गरजेचे आहे. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या शरीराचे प्रकार म्हणजे लहान मुले, अर्भक, मुली, महिला, पुरुष या प्रकारच्या साईजेस आपणास पाहाव्यास मिळतात. स्मॉल, एक्सेल साईज ही सामान्य किंवा नॉर्मल फिगरसाठी आहेत. तर महिलांसाठी तयार पोशाखामध्ये त्याच्या उंचीचा हा उल्लेख आढळतो. मुलांच्या पोशाखामध्ये आपल्याला लेबल किंवा बस्ट राऊंडचा उल्लेख दिसतो. कपड्याच्या साईजवरनं किंवा त्याच्या बस्ट राऊंडवरनं ABCD DD आणि DDPP, PCDच्या अप्पर बॉडीमध्ये क्रॉसेट, ब्रेसियर आणि लहान मुलांच्या हाफ पॅन्ट किंवा वेस्ट किंवा हिप राऊंड यासारखे पोशाख यामध्ये दर्शवलेले असतात. म्हणजे या सर्व PCD आणि DP ह्या साईजच्या रेंजेस. तिसरी जी अॅपरल इन्स्पेक्शनची अनालिसिसची स्टेज आहे ती आहे मटेरियल स्पेसिफिकेशन किंवा मटेरियल इन्स्पेक्शन. वस्त्र उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये आपणास कपडा, ट्रिम, क्लोजर, धागे, लेबल्स आणि जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत या सर्व गोष्टीचा यामध्ये समावेश होत असतो. कपड्याची जी गुणवत्ता आहे किंवा गारमेंटची जी गुणवत्ता आहे, तसेच त्यासाठी आपणास जी आपलं स्किल वाढवायचं आहे, यासाठी या सामुग्रीच्या निवडीला अत्यंत महत्त्व आहे किंवा यावरनं सामुग्रीची निवड ही गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे. एखादी निकृष्ट सामुग्री ही संपूर्ण जो आपल्या कपड्याचा दर्जा आहे तो दर्जा घालवते, तसेच कपड्याची ही पातळी घटवते. तसेच उत्पादनाच्या स्थितीच्या धोरणात सामुग्रीची गुणवत्ता देखील सुसंगत असणे आवश्यक आहे. यामध्ये यांचे प्रकार, त्याची साईज, बनावटपणा, मोजणी, वजन, स्ट्रक्चर किंवा अप्लाइड डिझाईन, कलर, फिनिशिंग ही सामुग्री देखील यामध्ये विचारात घेतली जाते. पुढचा जो घटक आहे किंवा पुढची जी स्टेप आहे ती आहे गारमेंट कंपोनंट असेंब्ली. गारमेंट कंपोनंट म्हणजे कपड्याचे जे भाग आहेत किंवा घटक आहेत त्यांचे निरीक्षण करणे किंवा त्यांचे विश्लेषण करणे. गारमेंटची रचना
कपड्यामध्ये जे आपण मटेरियल वापरत आहेत ते, तसेच एकत्रित करण्याचे पॅटर्नचे आकार आणि या पद्धतीद्वारे ते केले जाते. असेंब्लीच्या मेथडचे 2 टप्पे आहेत. पहिली आहे गारमेंट कंपोनंट असेंब्ली आणि दुसरी आहे फायनल वेअर असेंब्ली. गारमेंट कंपोनंट असेंब्लीमध्ये प्रथम कपडे, पॅटर्न्स, तो कसा दिसतो आहे, सगळे कॉम्पोनंट्स व्यवस्थित आहे की नाही हे पाहिले जाते. तर फायनल वेअर असेंब्ली म्हणजे त्यामध्ये वेअर असेंब्ली म्हणजे पूर्ण जेव्हा एखादा ड्रेस किंवा एखादा कॉस्ट्युम गारमेंट तयार होतं तेव्हा ते पूर्ण तयार झाल्यानंतर त्या गारमेंटचं विश्लेषण करणे, ते त्या योग्य साइजेसमध्ये तयार झालंय की नाही हे सर्व गोष्टी विश्लेषकाकडून चेक करून घेणे. पुढची जी स्टेप आहे फायनल असेंब्ली आणि फिनिशिंग. फायनल असेंब्ली म्हणजे ही शेवटची निष्कर्ष करण्याची पद्धत आणि यामध्ये तुम्ही फिनिशिंग करण्यासाठी कुठले घटक वापरणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती. एखादं सुसंगत आउटपुट साध्य करण्यासाठी आपल्याला योग्य अशा पद्धतीचा आणि साहित्याचा वापर करणे यामध्ये गरजेचे आहे. अशा पद्धतीचा वापर करावा की ज्यामुळे त्या प्रोडक्टची गुणवत्ता आणि कार्यक्षमता तसेच स्टँडर्ड आपणास योग्य असे प्राप्त होईल. तसेच हँडलिंग कमी करण्यासाठी योग्य वर्क एंडचा वापर करावा. पॅटर्नमध्ये मॅनिप्युलेशनची संख्या ही कमी करा. तसेच कपड्याचे पार्ट जे आहे ते शक्य असेल तोपर्यंत फ्लॅट ठेवा. मोठे पार्ट जोडण्यापूर्वी लहान पार्ट जे आहेत ते जोडा. ऑपरेटर त्याच्या स्वतःच्या कामाच्या गुणवत्तेसाठी यामध्ये जबाबदार असतात. आता गारमेंटचं जे फिनिशिंग आहे त्यामध्ये तुम्ही ट्रिमिंग, गारमेंट डाईंग, वेट प्रोसेसिंग, तसेच पोस्ट क्युअर, डबल प्रेस किंवा फायनल प्रोसेसिंग, तसेच तिकीट, टॅगिंग, पॅकेजिंग हे पाहावे. तसेच कपड्याचे फ्रंट, बॅक, स्लीव्ज, प्लॅकेट, नेकलाइन, कफ, पॉकेट, वेस्टबँड यांची फिनिशिंग व्यवस्थित झाली आहे की नाही ह्या सर्व गोष्टी या फायनल असेंब्ली आणि फिनिशिंग मध्ये येतात. शेवटचा जो टप्पा असतो तो आहे स्टाईल प्रेझेंटेशन. यामध्ये जो गारमेंट किंवा जे ॲपरल आहे ते पूर्ण अनालिसिस केल्याच्या नंतर जे आपण प्रोडक्ट किंवा जो जॉब आपण प्रेझेंट करणार आहोत त्या गोष्टी या टप्प्यामध्ये येत असतात. जनरली आपण प्रत्येक जण या गोष्टी बघतच असतो. जेव्हा आपण मार्केटमध्ये एखादा ड्रेस किंवा एखादा जॉब घेण्यासाठी जात असतो त्यावेळी त्यावर साईजचे रेंजेस, लेबल्स, तसेच ते कसे धुवावे, त्यानंतर हे कोणी एखाद्या डिझायनरची जर खरेदी करत असाल तर तो कोणत्या डिझायनरने तयार केलेला आहे या सर्व गोष्टीच्या नोंदी किंवा या सर्व गोष्टीचे लेबल्स हे त्या गारमेंटवरती आपणास पाहावयास मिळत असतात. म्हणजेच हे झाले स्टाईल प्रेझेंटेशन. रिझल्ट पाहूया किंवा अनालिसिस केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात किंवा काय या बाबी आपण पाहूया. कपड्याचे विश्लेषण हे बहुतेक वस्त्र व्यावसायिकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. कपड्याच्या व्यावसायिकांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यावरती अवलंबून विश्लेषणाचा हेतू हा बदलत असतो. तसेच उत्पादनाची पोझिशनिंग किंवा रणनीती स्थापित करून साईज आणि फिटिंग तपासून कपड्याचे मूल्यांकन हे केले जाऊ शकते. व्यावसायिक वस्त्र विश्लेषणाचा वापर ऑपरेटर, तसेच व्यवसाय डिझायनर, तसेच त्यासाठी खर्च करणारे व्यवस्थापक, साहित्य खरेदीदार, तपशील लेखक, प्रोडक्टसाठी खर्च करणारे व्यवस्थापक आणि मॅनेजर, कंट्रोलर, इंजिनियर, लॅबोरेटरी टेक्निशियन, तसेच किरकोळ विक्री करणारे लोक, सोशल व्यक्ती विक्री करतायत ते लोक, तांत्रिक डिझायनिंग या सर्व गोष्टीवरती विश्लेषण हे गारमेंटचे अवलंबून असते. अशा प्रकारे गारमेंट अनालिसिस हा पाठ पूर्णपणे संपलेला आहे. मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा.